तर शेतकरी मित्रांनो, आज आपण स्वयंभू ऑर्गॅनिक फार्म शेती जोड व्यवसाय या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण या आपल्या ग्रामीण भागातील जे शेतकरी दुग्ध व्यवसायामध्ये आपलं प्राबल्य टिकून आहेत आणि त्यांना काय अडचणी आल्या आणि कशा प्रकारे त्या अडचणीवर मात करून आजपर्यंत दुग्ध व्यवसाय करत आहेत, तर त्याच्यासाठी आपण अनुभवी व्यक्तिमत्व कोळी येथे आलेलो आहे. तर मामा, तुमचं नाव काय म्हणले? मुंडलिकराव. पूर्ण नाव? मुंडलिकराव तुकाराम बोडखे. पत्ता? राहणार कोळी, पोस्ट कोळी, तालुका हदगाव, जिल्हा नांदेड. बर. तर मला सांगा, तर तुम्ही दुग्ध व्यवसाय किती वर्षापासून करता? मी 5-7 वर्ष झाले असेच चालू आहे. 5-7 वर्षापासून? हो, 7 वर्ष. तर म्हणजे सुरुवात कशी केली तुम्ही? सुरुवात पहिला एक मसल होती आमच्याकडे, तर मला त्याची जराशी गोळी वाटली आणि शेतीला काहीतरी करावं म्हणून, तर ते मग मला बरं वाटलं. असं का? हा. मग पुन्हा मी दुसरी घेतली. अशा 2 मसळा केल्या, पुन्हा एक केली, ते गाभण पुन्हा विकली. बरं. पुन्हा अशा 2-3 एक हाता मसळा माझ्यापाशी हाता. बरं. एक गाय आहे. म्हणजे तुम्ही शेती करत करत तुम्ही म्हणजे घरी खाण्यासाठी दुग्ध मसळ घेतली आणि ते तुम्हाला समजा लाभली आणि तिथून मग तुम्ही या गोष्टीकडे जास्त वळाले समजा. हा, म्हणजे पुन्हा शेतीला जोडधंदा करून आपल्याला खत होते, काही जनावर होतात, याकरता अजून शेतीला जोडधंदा. तर शेतकरी मित्रांनो, हे बघू शकता, यांचं एक गोष्ट तुमच्या ध्यानात घेण्यासारखी आहे की आपण फक्त जनावर, फक्त दुधाचा विचार करूनच आपण बाळगण्याचा विचार करतो आणि सोडून द्यायचा करतो. पण यांनी एक आता महत्वाची गोष्ट बोलली, ती म्हणजे शेणखत. व आपल्या जमिनीला शेणखत पण होते, कारण आपण डीएपी, युरिया कुठपर्यंत विकत आणू आणि सेंद्रिय गर्भ वाढवण्यासाठी शेणखत पण आपल्याला पाहिजे. तर याचा पण तुम्ही नक्की विचार करू शकता. तर ही मसळ कधी इली आणि किती दूध देते? हे मसळ इला झाले 1-1.5 महिना झाला इला. 1-1.5 महिना? हो. हे मसळ 4 लिटर दूध देते. 4 लिटर? हो. आणि 2 म्हणजे एक टाइम 4 लिटर? नाही, 1 लिटर 4 लिटर. 2 टाइम 8 लिटर? 8 लिटर. तर मग मला सांगा, ही मसळ कधी इली? आणि ही मसळ झाले म्हणजे 15 दिवस झाले. 15 दिवस? 15 दिवस. हो. 15 दिवसाला येते का? नाही, इली हे 15 दिवसाला. मग आता किती दूध देते? 5 लिटर देते मसळ. 5 लिटर? तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, ही एक टाइम 5 लिटर देते ना? 2 टाइम 10 लिटर. 2 टाइम 10 लिटर. आणि हे आपले यांचे हे जनावर बैल बघू शकता. आणि हे बघू शकता यांनी कशा प्रकारे टोपले ठेवलेले आहेत, हे कुट्टी करून. तुम्हाला शेतकरी मित्रांनो कुट्टी पण दाखवण्यात येईल. आणि हे बघू शकता मसडी समोर कशा प्रकारे चारा कुट्टी करून ठेवला. तर सकाळपासून या दुग्ध व्यवसायाचं मसडीचं नियोजन कसं करता? लवकर उठायचं आणि दूध काढायचं. दूध काढलं की पुन्हा झाडून काढायचं. त्याचे पुन्हा पाणी पाजून त्याला पुन्हा खाया टाकायचं. आणि एकदा हिरवं टाकायचं आणि पुन्हा म्हणजे कुटी केलेला कडबा, टाळक्याचा कडबा आहे ना, ते कडबा चारायचा. पुन्हा गवत टाकायचं. ते हे लावलेलं आहे, गजरा गवत लावलेलं आहे. तर शेतकरी मित्रांनो, आणि संध्याकाळी पण तेच नियोजन? हो, नियोजन. तर शेतकरी मित्रांनो, हे बघू शकता यांनी कशा प्रकारे, आता यांनी नियोजन तर सांगलेलं आहे. यांच्याकडे हे ट्रॅक्टर आणि शेड, आता शेड बद्दल पण तुम्हाला माहिती सांगू इच्छितो. आणि यांनी शेळी पण यांच्याकडे एक आहे जोड व्यवसाय. अजून माझी एक इच्छा आहे, अशी एक शेळी घ्यायची. नाही, आता शेळ्या करावा अशी माझी एक इच्छा आहे. तर शेतकरी मित्रांनो, बघू शकता, वयाला महत्व नसते तर जिद्द पाहिजे. तर आपण यांचा जो उत्साह पाहू शकता की या व्यवसायाला कलाटणी देण्याचा. म्हणजे 5 मला शेळ्या अजून करायच्या आता. 5 शेळ्या करायच्या होता. ही शेळी कधी आणली? हे आणली हिला झाले 3 महिने. तर हे शेळी गाभण आणली, पण जरा थोडी फेल गेली. बर. आपल्याला पहिल्यांदा कोणीतरी आम्हाला फसलं. बोलडेवन आणली. बोलडेवन. तर आम्ही आता नवीनपणी करायला गेलो, तर आम्हाला त्या माणसानं काय केलं, गाभण आहे म्हणजे तिला चावून फिरून अशी हे केली. आणि मग पुन्हा आणली की ते आमच्या इथं गाभण राहिली. पुन्हा 2 म्हणजे 15 फळली. बर. तर शेतकरी मित्रांनो, आपला हाच उद्देश आहे की स्वयंभू ऑर्गॅनिक फार्म शेती जोडूचा युट्यूब चॅनलचा, की शेतकऱ्याची फसवणूक होऊ नये. यासाठीच आपण आपल्या भागातील जे आपल्याला
खरं सांगणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुलाखती आपण समोर आणण्याचा प्रयत्न करत आहोत. तर बघू शकता अशा प्रकारे तुम्ही पण या गोष्टीतून सावधान तुम्ही राहू शकता, कारण आपण नैराश्यात न जाता त्याच्यासाठी. तर हे बघू शकता यांचं हे शेड आहे आणि यांचं जे चाऱ्याचं नियोजन आहे, तर हे शेड आणि शेड पासून हे इथं यांचा हा गजरा गवता चारा. तर मामा इथं तुम्हाला जमीन किती आहे? जमीन 3 एकर आहे. इथं 3 एकर आहे. तर इथं 3 एकर आहे आणि पूर्ण जमीन किती आहे? पूर्ण जमीन तिकडे म्हणजे 15 एकर तिकडे. 15 एकर. आणि मुलं तुम्हाला? मुलं 2 आहेत. तर शेतकरी मित्रांनो हे बघू शकता यांच्याकडे ट्रॅक्टर पण आहे. तसेच आता हे शेड कधी बांधलं म्हणजे या वर्षी बांधलं उन्हाळ्यामध्ये. या शेडला किती खर्च आला? 2,90,000 खर्च आला. 2,90,000. तर बघू शकता शेतकरी मित्रांनो हे 2,90,000 रुपये खर्च आलेला आहे. आणि कशा प्रकारे यांनी शेड केले तुम्हाला दाखवतो. गव्हाणी हे सगळं. तर हे बघू शकता ते त्यांचं भीती बांधलेलं जुनं आहे आणि हे नवीन बांधलेलं आहे अलीकड. तर हे बघू शकता अशा प्रकारे. आणि या गव्हाणी तर हे चारा सांगतो तुम्हाला यातलं, पहिल्यांदा चारा आमचा खराब होऊ लागला, धांडे फिंडे पडू लागले, शेणाला भरू लागले. मग आमच्या एक मनात आलं आपल्याला गव्हाणी केल्याशिवाय आपला पर्याय नाही. हो ना. मग ते गव्हाणी केल्या. पुन्हा ते 4 दिवसाला आम्ही झाडून स्वच्छ निर्मळ करतो, चारा वाया जात नाही, अशी आमची एक. तर इथं या गव्हाणीमध्ये आता तुमच्याकडे किती जनावर म्हणजे ढोरं बसू शकतात? इथं आमचे जनावर 7-8 जनावर राहतात आणि 2 वगैरे बाजूला राहतात. 8 जनावर. तर बघू शकता एकदम अति सुंदर यांनी हे नियोजन केलेलं आहे. इथं म्हणजे जास्त मेहनत घेण्याचं जास्त काम यांनी ठेवलेलं आहे. तर हे बघू शकता अशा प्रकारे कोबा आणि इथून एक नाली काढून इथून असं हे पाणी बाहेर काढून दिलेलं आहे उकंड्यामध्ये. तर हे बघू शकता वरी पसारा ठेवण्यासाठी पण यांनी शेडला असं नियोजन केलं, म्हणजे शेतकऱ्याचा पसारा आपला वरी राहून चुकडा होण्याची शक्यता नाही. आणि हे 2 वगार त्या मसडीचे आहेत का? हो. बर. त्या कुट्टी पैसे आणि ते गोह्याचा घ्या, गोह्यान गाय आहे ते घेऊ. बरी आहे. मला सर्वात सांगा की शेतकऱ्यांची चारा बचत आणि मेहनत करणारी कुट्टी मशीन, ही कुट्टी मशीन कधी आणली तुम्ही? काढू का? कुट्टी मशीन कधी आणली? हे झाली 4 महिने. 4 महिने. किती हजाराला आणली? 28,000 आणली. 28,000ला. तर मोटर सकट आणली का? मोटर सकट आणली. आणि आता व्यवस्थित चालते का? व्यवस्थित चालते अशी, म्हणजे काय फसवणूक नाही? नाही, काही फसवणूक नाही. तर शेतकरी मित्रांनो हे बघू शकता इथं गावात आली लाईट आहे, फॅन लावला, म्हणजे इथं यांचा निवारा पण इथं बसण्यासाठी पण. आणि हे यांचं हे जुनं घर होत आहे ना. हो. तर इथं या घरामध्ये आपला वैयक्तिक पसारा राहतो. आणि इथं बघू शकता कडब्याची कुट्टी करून इथं स्टॉक मारलेला आहे, कडबा. तर या घराला बांधून किती वर्ष झाली? हिला झाले म्हणजे पहिलं घर झाले 10-1 वर्ष झाली. 10-1 वर्ष. बरं. या 10 वर्ष झाली. आणि सर्वात शेतकरी मित्रांनो आपण दुग्ध व्यवसायाच्या मसडी पालनाचं हे करायलोच, पण यांच्याकडे आपली गावरान गाय पण आहे. आणि गावरान गाय गोमाता जर ज्यांच्या दारामध्ये असेल तो शेतकरी नक्कीच समृद्ध. आणि महत्वाची बात मी सांगू का? 3 गाय आमच्या घरी मातीत ह्याची केली आम्ही. बरं. खरीच केली, पण तुम्हाला इथं दाखवतो जागा आहे. तर ती आम्ही खाटकाला विकली नाही. ते आम्ही थकलेल्या गायी आम्ही अशा घरीच भरून दिल्या. आणि अजून माझी इच्छा आहे अजून गाय आणायची, चांगली संकरित गाय आणायची अजून. बरं. तर शेतकरी मित्रांनो बघू शकता गोमाता पण यांनी आपल्या दारी बाळगलेली आहे, त्यामुळे सुख समृद्धी. हे गोरज आहे गाईचं? गोरज. बरं. तर शेतकरी मित्रांनो नक्कीच आपल्याला जर या गोष्टीची माहिती, शेडची माहिती लागत असेल, फसवणूक, तरी मामा एकदा तुमचं नाव आणि पत्ता सांगा. पुंडलिक तुकाराम बोडखे, राहणार कोळी, तालुका हातगाव, जिल्हा नांदेड. तर शेतकरी मित्रांनो नक्कीच आपल्या या स्वयंभू ऑर्गॅनिक फार्म शेती जोड व्यवसाय या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला प्रत्येक अडचणी सांगण्याचा मी नक्कीच प्रयत्न करत आहे. तर आपल्या चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक करा. जय जवान, जय किसान.